नारळी झाडं आहेत बघू शकता. ते तिथपर्यंत गेलेली आहेत नारळाची झाडं पूर्ण. ते पुन्हा बाग आहे. तर ते आम्ही त्याला शोधतोय, तो भेटला तर तुम्हाला दाखवतो. आणि ही बघा, ही रशी आहे, तुम्हाला दिसत नसेल. ही रशी आहे ना, ह्याच्यावरनं चालतात ते. या माडावरनं त्या माडावर जायला ही रशीचा उपयोग करतात. तेच दाखवायचं तुम्हाला. हा बघा, ताडीमाडी काढायला चाललेत करवत्यात. बघा, आम्ही त्यांचा थोडं पाठलाग करतोय. तो गेला करवतेच चाललंय. आणि तो त्याची करामत तुम्हाला दाखवतो. ते रशीवर चढवून काढतात कशी ती. आता लांबून दिसला बघा, अशी झाडी आहे पूर्ण. हे सर्व काजू आंब्याच्या बागा आहेत तिथे होऊ शकतात. पण यावेळेला आंबा नाही आहे बघा. एकही आंब्या झाडाला आंबा दिसणार नाही तुम्हाला. दिसला तर एखादा दुसरा दिसेल. यावेळेला आंबेच नाहीत. पूर्ण आंब्याची बाग आहे. आणि आता येते ती पाचसेवाडी. त्या साईडला पूर्ण आंब्याची बागच आहे. पाचसेवाडी आली, त्याच्या पुढे सोनारवाडी. कोथोडा अशी पाचसेवाडी आहे, छोटीच वाडी आहे. इथे थांबला तो वाटतं. बाईक ऍक्टिव्ह दिसली. हे पुरं जंगलच आहे बघा. तिथे डोंगर भाग आहे, पुरं जंगलच आहे असं. यामध्ये बागा आहे लावलेल्या आहेत काजूच्या, आंब्याच्या. रस्ता बघू शकता तुम्ही, दोन्ही बाजूनी पूर्ण झाडी आहे. रात्रीचं यायचं म्हटलं तर भयानक आहे. आपलं वाघ वगैरे फिरतो या साईडला. थोडं धोकादायकच आहे रात्रीचं. हा, 4 व्हीलर असली तर काही हरकत नाही, पण बाईकनी यायचं म्हटलं तर एकदमच टेन्शनचं काम आहे. या इथे वाडीची विहीर आहे मोठी. मला दिसत असेल तर इकडनं दाखवतो. हे बघा, वाडीची विहीर आहे. केवढी मोठी आंब्याची बाग आहे बघा. खालपर्यंत आहे. खाली नदी आहे. पाचतेच नदीच बोलतात ना नदीला. बघा, तिथे नारळाची झाडं आहेत. त्याला बोलतात कोकण स्वर्ग. बघा, आंबे एखादा दुसरा दिसतोय आंबा बघा खाली असे आहेत. ती सुपारीची बाग आहे त्या साईडला. ही सोनारवाडी आहे. बांधकाम चालू आहे. तिथे जरा पूल कोसळलेला, ते बांधकाम चालू आहे. आणि या साईडला मंदिर आहे शंकराचं. कोकणात फिरायची हीच मजा आहे बघा. उन्हाळा चालू आहे तरी झाडी बघा सर्व हिरवीच आहे. असं पण नाही का कुठचं झाड सुकलंय, असं पूर्ण हिरवंगार आहे. या कोकणात, कोकण आपलंच असा. काय विनया, आपलंच
असं ना दाबत चालली आहे बिचारी, पायाचा ब्रेक दाबत दाबत चालले. हे खरं त्याची देवी आहे वरदानी, बघू शकता वरदानी ना. बांधलंय इकडनं दिसत असेल, मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेलं. आम्ही वरून आलेलो, आता कोथोड्यातून आलो. बघा आणि आता नवीन पाईपलाईन टाकणार आहे पाण्याची खरोत्यात, त्यासाठी पाईप आणलेले आहेत बघू शकता. कोण होते का आप्पा होते? संतोष. हे आमच्या चक्कीवाल्या काकांचं घर. पूजा आहे होऊ शकता, सर्व तयारी चालू आहे पूजेची. कोंबडा आलेल्या मध्ये आणि इथे हे आमचं सासूचं घराचं काम चालू आहे बघू शकता तिथे फुल. आणि इथे सर्व कामगार आहेत, सर्व घरात आलेले आहेत. तुम्हाला दाखवतो कसं ते काढतात. बघा हे पूर्ण नारळाची झाडं आहेत, त्याची माडी पाडतात. आले तिथे दिसत नाहीत, दिसले इथं रशीवरनं जातात. रशा काढल्या पण रशा काढल्या. रशा कुठे आहेत? याची माडी जिंकल्या असेल ना. हा कमारा माडीवाला इथे लावल्या मटका. हा कोण मटका इथे मटका. आणि सर्व ही नदी आहे, नदी बघू शकता सर्व सुकलेली आहे. आणि या साईडला पण नदी आहे ना, ती पूर्ण ही पण नदीच आहे. आता पाणी नाही पावसात. चला खूप आता त्यांची वाट बघतोय, ते आले की ते दाखवायचं आहे कुठे कुठे काय आहे ते. हे पूर्ण असं नारळी झाडं आहेत बघू शकता. हे तिथपर्यंत गेलेले आहेत नारळाची झाडं पूर्ण. हे पूर्ण बाग आहे. तर ते आम्ही त्याला शोधतोय, तो भेटला तर तुम्हाला दाखवतो. आणि ही बघा ही रशी आहे, तुम्हाला दिसत नसेल. ही रशी आहे ना, ह्याच्यावरनं चालतात ते. या माडावरनं त्या माडावर जायला ही रशीचा उपयोग करतात. तेच दाखवायचं तुम्हाला. या डबक्यात मग सर्व खरोखर पोहतात. बघा असा डबका आहे, सर्व घाण झालेलं आहे. आणि ही पूर्ण नदी मग पाचशेवाडीला मिळते सर्व तिथे जाऊन. आणि पूर्ण अशी बागच आहे पूर्ण या साईडला.
आहे बांधलेलं ना. चालायला वाटतं उतरायचं कामच नाही ना. बघा हे रश्या बांधलेले आहेत, दिसत असेल तर तुम्हाला. हे देवघर हे पूर्ण आणि हा पाठी किचन, हा एक बेडरूम, आणि हा किचन. आणि इकडे आपले कपडे वगैरे सुकत घालायला जागा. हा एक बेडरूम तुझा आहे. असं बाहेर आलं की इथे बाथरूम, हा टॉयलेट, आणि तिथपर्यंत कंपाऊंड आहे त्या साईडला. ना असा कंपाऊंड केला आहे पूर्ण. हा पूर्ण असं घर आहे.